नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयातर्फे नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई या पदासाठी सध्या स्थितीत 24 पदे व नंतर पुढच्या 2 वर्षासाठी 12 पदे अशी एकूण 36 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे फॉर्म तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहेत. या शिपाई पदासाठी वेतन मॅट्रिक्स ES3 या प्रकारचं असणार आहे. म्हणजेच 16,600 बेसिक पेमेंट पासून 52,400 पर्यंत तुमचा पेमेंट जाणार आहे. आणि त्याचप्रमाणे हक्के पण तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्याच्यामध्ये ट्रॅव्हल अलाउन्सेस असेल, HRA मतलब होम अलाउन्सेस, या सगळे भत्ते तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. म्हणजेच तुमचा बेसिक पेमेंट 16,600 त्याच्यामध्ये तुम्ही जवळपास 50% ऍड केलात, जवळपास तुमचा 24-25 हजार तुम्हाला स्टार्टिंगला पेमेंट मिळणार आहे. 36 पदांपैकी 4% म्हणजेच एक रिक्त पद हे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले आहे. आता या शिपाई पदासाठी पात्रता काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो, राखीव म्हणजेच ओपन विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्गासाठी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कमीत कमी 18 वर्ष आणि मॅक्झिमम एज तुम्हाला इथे लागू नाही, म्हणजेच कुठलाही विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो. विद्यार्थी कमीत कमी 7वी पास असणं गरजेचं आहे, तरच या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येणार आहे. उमेदवाराला मराठी भाषा बोलता वाचता लिहिता येणं गरजेचं असणार आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या एकदम सक्षम असणं गरजेचं आहे आणि त्याला कुठलंही व्यसन नसावा. आता पात्र उमेदवारांसाठी अटी कोणत्या कोणत्या असणार आहेत त्या सर्व आपण इथे डिटेलमध्ये समजून घेऊ. उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे, म्हणजे त्याच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. नसेल तर आत्ताच तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आणि उमेदवार करार करण्यास सक्षम असावा, म्हणजे डिपार्टमेंट तुम्हाला जे कोणतेही करार सांगणार आहे तुम्हाला ते ऍक्सेप्ट करणं बंधनकारक असणार आहे. उमेदवाराने MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडी प्रक्रियेमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरविले नसावे. म्हणजे जर तुम्ही MPSC, UPSC दिलेली असेल तर आयोगाने तुम्हाला कुठल्याही प्रकारे अपात्र ठरविलेले नसावे, तरच तुम्ही हा फॉर्म भरणार आहात. त्याचप्रमाणे उमेदवारास फौजदारी न्यायालयामार्फत दोषी ठरवलेले नसावे किंवा त्याच्यावर कुठलाही खटला नसला पाहिजे. 2006 नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त नसावी, हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. 2006 नंतर तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुले नसावी. उमेदवार सद्यस्थितीत न्यायालयीन शासकीय सेवेत असल्यास तिने विद्यमान कार्यालयाची परवानगी घ्यावी आणि ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. म्हणजेच तुम्ही कुठल्याही शासकीय सेवेत असाल आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला आधीच्या संस्थेमधून तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे. आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो, ही वेबसाईट आहे. तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला फक्त हे ऑनलाईन पद्धतीनेच तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार आहे. ऑनलाईन अर्ज तुम्ही 18/2/2025 ते दिनांक 4/3/2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करू शकता. विद्यार्थ्याला हा फॉर्म पूर्ण वाचूनच भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारे पोस्टामार्फत कागदपत्रे तुम्हाला पाठवता येणार नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करते तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला फोटो अपलोड करते वेळेस फोटोची साईज 3.5 सेंटीमीटर 4.5 सेंटीमीटर अशी तुम्हाला फोटोची साईज ठेवायची आहे. नंतर स्वतःची स्वाक्षरी किती असली पाहिजे, 3 सेंटीमीटर बाय 2.5 सेंटीमीटर असली पाहिजे. स्कॅन करून ते पण, आणि 40 KB पेक्षा जास्त फाईलची साईज नसावी, तरच ही फोटो तुमची अपलोड होणार आहे. आणि त्याचप्रमाणे तुमच्या फोटोचं प्रकार JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. पुन्हा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे ही कंपल्सरी असणार आहे. फीस भरते वेळेस तुम्हाला कशा प्रकारे फीस भरायची तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रिक्रुटमेंट या ऑप्शनवर क्लिक करून पिओन मध्ये अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर SBI कलेक्टचं तुमच्या समोर ऑप्शन ओपन होईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचं फॉर्म किंवा पेमेंट तुम्हाला इथे करायचं आहे. आणि शेवटी तुम्ही तुमच्या पेमेंटचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवायचा आहे. ऑनलाईन फीस भरतेस तुम्हाला कोणत्या कोणत्या सूचना फॉलो करायच्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो, अर्ज
करताना नोंदणी शुल्क तुम्हाला 50 रुपये लागणार आहे फक्त, आणि SBI कलेक्ट मार्फत तुम्हाला हे फीस भरायचं आहे, जे की मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे. फॉर्म भरतेवेळेस युजर मॅन्युअल दिलं जाईल, म्हणजे कशा प्रकारे पेमेंट करायचे त्याला तुम्हाला व्यवस्थित एकदा वेबसाईटवर समजून घ्यायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाला तरच तुमचा हा फॉर्म गृहीत धरला जाणार आहे. जर तुमचं पेमेंट कॅन्सल झालं तर हा तुमचा फॉर्म गृहीत धरला जाणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलविण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्राच्या स्वप्रमाणित म्हणजे ओरिजिनल मूळ कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवायची आहेत. त्याच्यामध्ये कोणतं आहे बघून घेऊ. जन्मतारखेचा पुरावा, त्याचा दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणजे TC, जन्म प्रमाणपत्र, SSC बोर्डाचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक म्हणजे 7वी 10वी किंवा 12वी इत्यादी तुम्हाला चालतील. नंतर जाहिरात प्रसिद्धी नंतरची तारीख असे 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयी प्रमाणपत्र. प्रतिष्ठित व्यक्तींचा हुद्दा, पत्ता व फोन नंबर नमूद असावा. म्हणजे तुम्हाला तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायचं आहे. म्हणजे कुठल्याही तुमच्या 2 ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्हाला हे चारित्र्य प्रमाणपत्र काढायचं आहे आणि त्यांचा फोन नंबर आणि त्यांचा पत्ता पण त्याच्यामध्ये मेन्शन करायचा असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जातीचा लागणार आहे. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट पण लागणार आहे. सेवा योजना कार्य नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची तुम्हाला एक झेरॉक्स पण लागणार आहे. लहान कुटुंबाचं तुम्हाला स्वयं घोषणापत्र लागणार आहे नमुना अनुसार. उमेदवार कार्यालयीन शासकीय कर्मचारी असल्यास समक्ष अधिकाऱ्यांची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. उमेदवाराच्या नावात जर बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्राची विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत तुम्हाला इथे सादर करायची आहे. आता सर्व कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म मध्ये जे सांगितले ते सर्व इथे भरायचे आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा, आता परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे म्हणजे परीक्षा कशी घेतली जाणार आहे तर इथे तुम्ही पाहून घ्या. आता तुमची लेखी परीक्षा होणार आहे, त्याच्यामध्ये 30 गुणाची परीक्षा असणार आहे. पास होण्यासाठी कमीत कमी 15 गुण आवश्यक असणार आहेत आणि ही परीक्षा तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे, म्हणजे MCQ प्रमाणात तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिकेत एकूण 30 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नास तुम्हाला 1 गुण असणार आहे आणि सर्व प्रश्न हे मराठी भाषेतच असणार आहेत. नंतर शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी घेतली जाणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 10 गुणाची ही परीक्षा असणार आहे. नंतर तोंडी मुलाखत, त्याच्यासाठी तुम्हाला 10 गुण असणार आहेत. असे एकूण तुम्हाला 50 मार्काची ही परीक्षा असणार आहे. आता याच्यामध्ये टिप काय दिली आहे, लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीसाठी बोलविण्यात येईल आणि त्यासोबतच शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. नंतर दुसरी टिप्पणी काय आहे, उमेदवारांची निवड ही फक्त नमूद निकषांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल. त्यांना परीक्षेसाठी प्रवेश प्रमाणपत्र हे फक्त ईमेलद्वारे पाठवण्यात येणार आहे, तर विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आपला ईमेल तपासत राहणे गरजेचे असणार आहे. त्यासाठी लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी तसेच तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक म्हणजे जे काही अपडेट राहणार आहे ते मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अपडेट करण्यात येणार आहे, तर तुम्हाला इथे ऍक्टिव्ह राहायचं आहे. तुम्हाला मुलाखतीच्या वेळी सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती तुमच्यासोबत असणे गरजेचं आहे. सोबतच स्वतःचे फोटो प्रमाणपत्र जसे मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना इत्यादींपैकी कुठला तरी एक ID प्रूफ म्हणून तुम्हाला एक प्रमाणपत्र कुठलं तर सोबत ठेवायचं आहे. लेखी परीक्षासाठी शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी व तोंडी मुलाखतीसाठी विद्यार्थ्याला स्वखर्चाने तिथे हजर राहायचं आहे. अर्ज सादर करताना विद्यार्थ्याला सर्व माहिती अचूक भरायची आहे. यादीतील उमेदवार नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या कालावधीत कार्यालयात रुजू होऊ शकलं नाही तर त्याचे नाव निवड यादीतून काढून टाकले जाऊ शकते. आता अर्ज भरण्यासाठी आता महत्वाच्या सूचना काय असणार आहे, विद्यार्थ्याला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच हा अर्ज करायचा आहे. त्यासोबतच एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, त्याची स्कॅन केलेली आणि जास्तीत जास्त 40 पेक्षा जास्त फाईल असणारी अशी फोटो तुम्हाला इथे JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायच्या आहेत. फॉर्म भरती वेळेस तुम्हाला तुमची स्पेलिंग मिस्टेक इथे टाळायची आहे. पत्र व्यवहाराचा पत्ता तुम्हाला अचूक टाकायचा आहे, त्याच्यासोबत पिनकोड वगैरे सर्व माहिती भरायची आहे आणि जे तुमचा आहे मोबाईल नंबर किंवा ईमेल चालू आहे तोच इथे अपलोड करायचा आहे. विद्यार्थ्याची जन्मतारीख अचूक टाकायची आहे. तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेट नुसार तुम्हाला इथे तुमची जन्मतारीख भरायची आहे. आता विद्यार्थ्याला कुठल्या भाषेचे ज्ञान आहे त्या सर्व लँग्वेज इथे तुम्हाला भरायच्या आहेत.
उमेदवारांनी त्याला ओळखत असलेल्या 2 प्रतिष्ठित व्यक्तींकडून चांगली वर्तवणूक व चरित्र्याबाबतचा दाखला प्राप्त करावा आणि अर्ज भरताना सदरील व्यक्तीची माहिती अर्जात नमूद करायची आहे. आता हा दाखला तुम्हाला जाहिरात प्रसिद्धीनंतरच्या तारखेचा असावा, म्हणजेच हे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच्या नंतरचा तुमचा हा दाखला असायला पाहिजे. नंतर सदरील प्रतिष्ठित व्यक्ती उमेदवाराचे जवळची नातेवाईक किंवा मित्र नसावे, म्हणजे नातेवाईक किंवा मित्राकडून तुम्ही हा दाखला घेऊ शकत नाही याची नोंद घ्यायची आहे. ताज्या शैक्षणिक प्रमाणपत्र तुमचा CGPA किंवा SGPA ग्रेड असणार आहे किंवा सत्राचे एकूण अर्धतास मिळाले गुण जे असेल ते तुम्हाला इथे भरायचं आहे. CGPA असेल तर तो भरायचा आहे किंवा टक्केवारी असेल तर तो इथे भरायचा आहे. शेवटी अर्ज सबमिट झाल्यानंतर रजिस्ट्रेशन ID तुम्हाला इथे लिहून ठेवायचा आहे आणि त्याचा एक प्रिंट पण तुम्हाला इथे काढून घ्यायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारचा हा तुमचा शिपाईचा मुंबई उच्च न्यायालयामधला असा हा फॉर्म असणार आहे. सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगितलेली आहे. जर व्हिडिओ समजला नसेल तर तुम्हाला परत एकदा हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा की असेच महत्त्वाचे जॉब अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर रेग्युलरली मिळत राहतील. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.